मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का नाही दिली ह्या शंका येतात. कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही. महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे. ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं, मराठा आंदोलनाचा विषय येतो, त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा. आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय, तो विषय प्राईम टाइम वरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती फिरावा आणि मूळ विषय जो मराठवाड्यातला शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळला गेलेला आहे तो विषय मागे पडावा हा एक षडयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे. कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली. मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे. कारण की भाजप बोललं आता तरी त्यांचं ऐकत नाहीत. अजितदादांची काय भूमिका आहे बाबा? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का? तो राहिलाय का? याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठेतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय. मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं. आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाने नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून प्रदेश अध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्ष शिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे भाजप त्यांना पाठीशी घालत नाही.